आणि आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूया। राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। मतदार यादीत घोळ असताना निवडणुका घेण्याची घाई नको असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या। तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर भूमिका स्पष्ट करेन असंही त्या म्हणाल्या। नवी दिल्लीमध्ये आज मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेट घ्यायला गेलेलं आहे। निवडणुकीपूर्वी मतदार यादी स्वच्छ करा अशी मागणी ते करतायत। विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत। मुंबईत महायुती जिंकणार असल्याने विरोधक पराभूत मानसिकतेत आहेत अशी टीका बावनकुळेंनी केली। ज्या मतदार यादीवर लोकसभा जिंकली त्याच विधानसभा निकालानंतर आक्षेप घेतले। लोकसभा निकालानंतर आक्षेप का घेतला नाही असा प्रश्न बावनकुळेंनी विचारला। महायुतीतील समन्वय समितीच्या सदस्यांची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीत पालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। तर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहण्यासंदर्भात चर्चेची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटच भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असून शिवसेनेसोबत युती होणार नाही अशी भूमिका माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी मांडली। याआधीच भाजपचे नेते विजयकुमार गावित यांनी ही युती होऊ शकत नाही असं वरिष्ठांना सांगितलेलं आहे असं त्या म्हणाल्या। निवडणुकांसाठीची मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्या संबंधित मुद्द्यांप्रकरणी न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही असं सकृतदर्शनी मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित याचिका तातडीनं निकाली काढा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठापुढे करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरता येत्या 6 नोव्हेंबरला मतदार यादी जाहीर होणार आहे। प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत। मतचोरीच्या आरोप प्रत्यारोपांमुळे यंदा मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती आणि सूचना येण्याची शक्यता वर्तवली जाते। काही जण अफवा पसरवतील। धरणगाव नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी येणार आहे, परंतु 6 तारखेला आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे आता कुणालाही कोणतीही विकास कामांची प्रशासकीय मान्यता मिळणार नाही असं मोठं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। धरणगाव शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते। कर्जत विकास आघाडीवरून शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर घणाघाती टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेस हा दलालांचा पक्ष असून सत्तेकरता ते कुणासोबतही युती करण्यास तयार असतात असा आरोप आमदार थोरवे यांनी केला। हिंगोलीमध्ये आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केशव दुबेंसह अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला। आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याच्या चर्चांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला आहे। अधिवेशनाची तयारी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलंय असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। दरम्यान ठाकरेंच्या टीकेनंतर आपला बाण योग्य ठिकाणी लागलाय असं सूचक वक्तव्य शेलारांनी केलं। माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान पायाला झालेल्या फ्रॅक्चरनंतर आता पुन्हा पायात एक लहान गाठ झाल्यानं उपचाराकरता नागपूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। राणांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी 20 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, पैठण आणि फुलंब्री या 3 विधानसभा मतदारसंघांमधील सुमारे 60,000 दुबार नावं असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे। तक्रारींच्या अनुषंगाने तालुकानिहाय पडताळणीचं काम सुरू असल्याचा दावा जिल्हा निवडणूक विभागानं केला आहे। रोहित आर्या याने ज्या कारणाकरता मुलांना ओलीस ठेवलं होतं त्या केसमध्ये ठोस आश्वासन देण्याचे अधिकार मला नव्हते। नुसतं बोलण्याकरता मला आग्रह केला असता तर मी विचार केला असता असं दीपक केसरकर म्हणाले। माझी अवश्य चौकशी करावी, माझं म्हणणं मी मांडेन असं केसरकर म्हणाले। रोहित आर्याच्या व्यथा समजून घ्यायला पाहिजे होत्या, त्याचा मोबदला दिला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली। या प्रकरणी दीपक केसरकरांसह अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली। पोलीस कारवाईमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने चौकशीचे निर्देश दिले आहेत। आयोगाने या घटनेचा सखोल तपास करण्याकरता विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे। 8 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत।
गुन्हे शाखेनं पवई ओलीस नाट्य प्रकरणामध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचा जबाब नोंदवला आहे। घटनेदरम्यान रोहित आर्याला समजवणारे अधिकारी स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांसह तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी करून जबाब नोंदवण्यात येणार आहे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहन विलास बोंबे या 13 वर्षाच्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तब्बल 42 तासांनी या चिमुकल्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील जेरबंद करण्यात आलेला बिबट्या जागीच ठार करा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली। दरम्यान काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात आला। बिबट्याला जेरबंद केलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली। दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण असल्याची माहिती देण्यात आली। मंचरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याकरता 11 पिंजरे लावले होते। हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या हाच आहे का याची अस्पष्टता आहे। त्याची आता चौकशी होईल की तपास होईल त्याचा। या घडीची महत्त्वाची बातमी येते बारामतीहून। ही बातमी आहे नगराध्यक्ष पदाकरता जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। जय पवार अजित पवारांचा धाकटा मुलगा। अजित पवार इच्छुक उमेदवाराचं मत जाणून घेणार आहेत। अनेक इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची मतं आधी जाणून घेतली जातील आणि मग याविषयी निर्णय होईल। पण बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता जय पवार यांच्या नावाची चर्चा होते आहे। जय पवार हा अजित पवारांचा धाकटा मुलगा आहे, धाकटे चिरंजीव आहेत ते। त्यामुळे अजित पवार आता जय पवार यांना संधी देतात का इतर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मतं जाणून घेतात आणि त्यानुसार पुढचा निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। पुन्हा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। धुळ्यामध्ये सिंधी समाजानं आंदोलन केले। जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या यावेळी निषेध करण्यात आला। तातडीनं बघेल यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी झाली। लोटे औद्योगिक वसाहतीतील 4 पेक्षा अधिक कारखान्यांवर प्रदूषणाच्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये। तसे संकेत मिळतायत। नदी आणि परिसर प्रदूषित करणाऱ्या उद्योगांना वाचवलं जाणार नाही, दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल असं योगेश कदम म्हणाले। पुढची बातमी आहे लोणावळ्याची बातमी। तर लोणावळा शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविषयी नागरिकांच्या तक्रारींना अखेर महावितरणनं गांभीर्याने घेत ठोस पावले उचलली आहेत। महावितरण अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लोणावळा शहरात वीज पुरवठा सुरळीत आणि अखंडित ठेवण्याकरता 6 प्रमुख उपाययोजना जाहीर केल्या आहेत। चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचं लोकार्पण 22 डिसेंबरला होणार आहे। मोहन भागवत यांच्या हस्ते हॉस्पिटलचं लोकार्पण होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत। नांदगावच्या मुख्य बाजारपेठेत 2 वळूंनी हैदोस घातला। भीतीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झालं नाही, पण मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अशी मागणी मात्र नागरिक करतायत। वाशिम जिल्ह्यातील वनोजा परिसरामध्ये कोल्ह्यानं 9 ते 10 जणांवर हल्ला केला। यामुळे वनोजा परिसरात भीती निर्माण झाली। कोल्ह्याचा बंदोबस्त करा अशी गावकरी मागणी करतात। पालघरच्या डहाणू तालुक्यातील गंजाड मणिपूर इथं तब्बल 10 फूट लांब आणि 35 किलो वजनाचा अजगर आढळला। एका झुडपात दबा धरून बसलेल्या या अजगराला सर्पमित्रांनी पकडलं। वनविभागाच्या मदतीनं सुखरूप जंगलात सोडलं। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये यंदा पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। यंदा जून ते ऑक्टोबर दरम्यान तब्बल 859 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सरासरीपेक्षा 222 मिलीमीटरनं अधिक पाऊस झालाय। पावसाळा संपून महिना उलटला तरी ढगाळ वातावरण कायम आहे। शेतकरी वर्ग चिंतातूर आहे। जळगावच्या दिवाळे 27 या गावांमधील 3550 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये। निफाडच्या उगाव इथल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली। यंदा अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे बाग धोक्यात आली। हे पाहून हवालदिल झालेला शेतकरी याने टोकाचं पाऊल उचललं।
फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये नागपुरात डॉक्टरांनी शांतता रॅलीचं आयोजन केलं होतं। मेडिकल चौक ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयापर्यंत ही रॅली निघणार आहे। मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। अमरावतीमध्ये सिद्धार्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं माता रमाईच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं। आयुक्तालयाचे उपायुक्त गणेश शिंदे आणि प्राचार्य डॉक्टर कमलाकर पायस यांच्या हस्ते लोकार्पण झालं। पुण्यामध्ये भारतीय वायुदलातर्फे सेखोन इंडियन एअरफोर्स मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। मॅरेथॉनमध्ये 2500 धावपटूंनी सहभाग घेतला। स्पर्धेनंतर विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं। जळगाव शहर आणि परिसरात धुक्याची चादर पसरली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हवामानात सातत्यानं बदल होत असून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे। हवामानातील बदलांचा परिणाम शेती पिकं आणि फळभाज्यांवर होण्याची शक्यता आहे। छत्तीसगडमधील अमित बघेल या व्यक्तीने सिंधी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या भगवान झुलेलाल यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। सकल सिंधी समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आणि कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली। नागपूर नगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनांच्या ताफ्यात 20 नवीन विद्युत वाहनांचा समावेश करण्यात आला। यामुळे घराघरातून कचरा संकलित करणाऱ्या वाहनांची संख्या आता 263 इतकी झाली आहे। मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते या नवीन वाहनाचं लोकार्पण करण्यात आलं। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाविरोधात झालेल्या बैठकीत हजारो बाधित शेतकऱ्यांचा तीव्र एल्गार बघायला मिळाला। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या भावनांचा प्रचंड उद्रेक झाला। यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन पर्यायी जागेवर पुनर्विचार करण्याच्या सूचना दिल्या। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने तब्बल 1550 हेक्टरवरील पिकाचं नुकसान केलं। कृषी विभागाने प्राथमिक अहवाल सादर केला असला तरी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातलं। या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जवळपास 29,050 हेक्टर शेतजमीन या पावसाने बाधित केलेली आहे। मावळमध्ये नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस उघडायचं नाव घेत नाही। याच पावसामुळे भात पिकाच्या कापणीला अडथळा निर्माण झालाय। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं समोर आलंय। पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक सुरळीत सुरू असली तरी मनसरमधील ग्रामस्थांचं आंदोलन मात्र सुरूच आहे। पालकमंत्री घटनास्थळाला भेट देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं बंजारा समाजाच्या आरक्षण या महत्त्वाच्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली गेली आहे। या बैठकीला समाजातील लोकप्रतिनिधी, विचारवंत तसंच उपोषणकर्ते यांना बोलवण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणामध्ये कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा घालण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांच्या तपासात अनेक डिजिटल पुरावे आणि दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहेत। पोलिसांकडून या प्रकरणी आरोपींची विचारपूस सुरू आहे। अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील मौजे मिरी इथं शासनाच्या जमिनीवर मिरी गावातील व्यापारी, बागायतदार आणि जमीनदारांनी अनधिकृत बांधकाम केले। हे बांधकाम काढण्याच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। शेतकरी आणि खातेधारकांनी विविध योजनांमध्ये पोस्ट ऑफिस जमा करायला दिलेले कोट्यवधी रुपये नागपुरात परस्पर हडपण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोस्ट विभागामध्ये झालेल्या या घोटाळ्यात 2 टाकपालांचा समावेश आहे। भिवंडी तालुक्यातील वडवली ते श्री क्षेत्र तुंगारेश्वर पायी दिंडी पालखी सोहळ्याला वडवली गावातील जय हनुमान मंदिरातून सुरुवात झाली। या पालखी सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करत आबालवृद्ध महिला मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या। सातत्यानं होत असलेल्या हवामान बदलामुळे रायगडच्या मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटनाकरता बंद ठेवण्यात आलाय। मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून हा किल्ला पुन्हा एकदा पर्यटनाकरता खुला करण्यात आलाय। त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। इंडिगोचे मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई विमान हे वारंवार रद्द होण्याच्या प्रकाराने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। गेल्या काही दिवसांपासून हवामान अनुकूल असताना आणि प्रवासी संख्या स्थिर असूनही ऑपरेशनल कारणांचा दाखला देत विमान कायम रद्द केल्याचे प्रकार होत आहेत।
पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दिवाळी सुट्टीनंतरच्या पहिल्या दिवशीच दांडी मारली। या शाळेत 67 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। 2 मंजूर शिक्षक होते, परंतु दोन्ही शिक्षकांची जिल्हा बदली झाली, त्यामुळे शिक्षण खात्याच्या अनागोंदी कारभाराचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांना बसला। कोल्हापूरमध्ये महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांना पोलिसांनी धडा शिकवला। महाविद्यालयाबाहेरच पोलिसांनी टवाळखोरांची धिंड काढली। वाशिम जिल्हा परिषदेच्या मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, यामुळे अनेक विभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला। आग इतर ठिकाणी न पसरल्यानं मोठा अनर्थ टळला। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील बोराडामध्ये शेतीच्या वादातून 2 कुटुंबात वाद झाला। यावेळी वाद आटोक्यात आणण्याकरता पोलिसांनी लाठीमार केला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। सिन्नरच्या खेड लेझुंगेमध्ये जमिनीच्या वादातून भाच्यानं कारखाली चिरडून मामा मामीची हत्या केली। हत्या करणाऱ्या भाच्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हे महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रकाश सुर्वे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलेलं होतं, त्याच्या विरोधात आता संताप नोंदवला जातोय। एका कार्यक्रमामध्ये बोलताना मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे। आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नको, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं। सुर्वेंच्या या विधानाचा निषेध केला जातोय, त्यावर संताप व्यक्त केला जातोय। त्यानंतर त्यांनी माफी मागितली, पण विरोधकांनी आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मराठी आमची मायमाऊली आहे, काल अनावधानानं माझ्या तोंडून हे शब्द गेले, असं सुर्वे म्हणाले। पण मनसेचे नेते नयन कदम यांनी प्रकाश सुर्वेंवर संताप व्यक्त केलाय आणि आंदोलनाला सुरुवात केली आहे। बोरिवलीमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। ही दृश्य बोरिवलीतली आंदोलनाची प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्याविरोधातली। उत्तर प्रदेशला चालते व्हा, अशा प्रकारचे बॅनर या आंदोलकांनी हातात घेतलेले आहेत। मराठीचा अपमान सहन करणार नाही, उत्तर प्रदेशला चालते व्हा, असं प्रकाश सुर्वेंना सांगितलं जात आहे। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला। आंबोली इथं धावत्या ट्रकला भीषण आग लागली। आगीत ट्रकसह ट्रकमधलं साहित्य जळून खाक झालं। पैठणच्या अडूळ इथल्या बसस्थानकावर सोमवारी दुपारी 2च्या दरम्यान चार्जिंग बॅटरीचा स्फोट झाला। 74 वर्षाची महिला गंभीर जखमी झाली। त्यांनी इलेक्ट्रिक स्कूटीची बॅटरी दुकानात चार्जिंगला लावली होती, तेवढ्यात बॅटरीचा जोरदार स्फोट झाला। स्फोटामुळे बाजूला बसलेल्या मुक्ताबाई पिवळ गंभीर भाजले आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अलिबाग समुद्रात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला। अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून 15 किलोमीटर आतमध्ये सासवणे किनाऱ्यावर मृतदेह सापडला आहे। शनिवारी संध्याकाळी पोहत असताना दोघे तरुण समुद्रात वाहून गेले होते। पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबेघाट रस्त्यावर बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला। यावेळी कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। शासकीय कंत्राटदाराला बिलं काढून देण्याकरता 41,000 रुपयांची लाच मागणाऱ्या अमरावतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याला एसीबीनं अटक केली। रोहन पाटील हा अभियंता कुठल्याही कामाचे 2% प्रमाणे टक्केवारी घेऊनच कंत्राटदाराचे बिल काढायचा। पैसे न दिल्यास कामं रोखून ठेवायचा, असा आरोप करण्यात आलाय। डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये देशभरातील नागरिकांकडून 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम लुटण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। अशी फसवणूक झालेल्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्याकडून याची दखल घेतली गेली आहे। नितेश मेश्राम हत्याकांड प्रकरणात अजय अहिरकर सह 9 पोलिसांवर अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 8 पोलिसांवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। आरोपी नितेश मेश्रामचा पोलीस कोठडीत केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला।